नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या भयाण प्रवासात स्वागत आहे. माहीतच आहे ना, लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया. प्रवासामध्ये बाजूला एक गृहस्थ माझ्या बाजूला बसले होते. गाडी जात असताना त्यांनी एक मोठे घर पाहिले आणि बघतच राहिले. मला थोडे विचित्र वाटले. मी त्यांना विचारले, काय झाले, इतके निरखून त्या घराला बघताय, आवडले का ते घर? त्यांनी सांगितले, आमच्या गावाला आमचे असेच एक घर रिकामे पडलेले आहे. मी विचारले, का? ते म्हणाले, आहे खूप भयानक गोष्ट. मी सांगितले, सांगा मग, ऐकला आवडेल. आणि ते सांगू लागले, आमचे गावाला एक मोठा वाडा आहे. तो सध्या पूर्णपणे रिकामा आहे. त्यात कुणीही बरेच वर्ष झाली राहत नाही. आमच्या पूर्वजांनी तो वाडा खूप वर्षपूर्वी सोडला आणि मुंबईला येऊन स्थायिक झाले. एकदा माझी काकू आणि तिची मुलगी गावाला गेली होती आणि त्या दोघी त्या वाड्यामध्ये राहिल्या होत्या. वाडा खूप मोठा आणि प्रशस्त आहे. त्या गावाला गेल्या असता काकूंची दुसरी मुलगी आणि त्यांचा जावई त्यांना भेटायला आले. दिवसभर खूप धमाल मस्ती त्यांनी केली. काकू ज्या मुलीबरोबर गेली होती त्या मुलीचे पण लग्न ठरलेले होते. दिवसभराच्या मस्तीनंतर काकूंचा जावई बोलला, आज संध्याकाळी मेहुणीच्या हाताचे नॉनव्हेज खायचे आहे. लग्न झाल्यावर कुठे तिच्या हाताचे खायला मिळणार आहे. यावर संध्याकाळचे जेवण नॉनव्हेज काकूच्या मुलीने बनवायला घेतले. रात्रीचे 10-10:30 वाजले असतील तेव्हा काकांचा फोन आला. काकांशी फोनवर बोलता बोलता काकू घरच्या मागच्या बाजूला गेली आणि थोड्या वेळाने फोनवर बोलून घरात आली. जावाई आणि एका मुलीचे जेवून झाले त्यावर त्यांना सांगितले की आज रात्री इथेच राहा, घरी उद्या जा. ते तयार झाले आणि वरच्या रूममध्ये झोपायला गेले. काकूला तिची मुलगी बोलली, आई, आपण पण जेवूया. त्यावर काकू बोलल्या, जेवायची माझी इच्छा नाहीये, तू जेवून घे. त्या मुलीला काकूंच्या वागण्यात आणि बोलण्यात एक वेगळेपणा वाटला. तिने लक्ष न देता जेवायला गेली आणि जेवून आल्यावर बाहेर येऊन बघते तर काय, काकू मान खाली, केस मोकळे सोडलेले आणि जमिनीला एक विचित्र प्रकारे हाताच्या नखांनी खरवडत होती. मुलीने ते बघून जरा घाबरली. तेवढ्यात पाऊस चालू झाला आणि काकू जोरात मागच्या दरवाजाजवळून धावत मागच्या बाजूला गेली आणि जाऊन एका मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसली. तिच्या मागे ती मुलगी गेली आणि बोलली, आई, काय झालं, काय करतीयस असं? तेवढ्यात काकू एका विचित्र आवाजात बोलली, इथून निघून जा, नाहीतर इथेच मारून टाकीन. ते शब्द ऐकताच मुलगी थरथर कापू लागली. आईचा तो आवाज तिचा नव्हताच. तो जाड, घशातून निघालेला आणि रागाने भरलेला होता. पावसाचे थेंब अधिक जोरात कोसळू लागले. वीज कडाडली आणि त्या उजेडात काकूंचा चेहरा क्षणभर दिसला. डोळे लाल, केस पूर्णपणे विस्कटलेले, चेहऱ्यावर क्रूर हसू. मुलगी घाबरून मागे सरकली. आई, मी आहे तुझी मुलगी, असं करू नकोस, ती रडत म्हणाली. पण काकूंनी मातीचा ढिगारा दोन्ही हातांनी घट्ट पकडला आणि अजून विचित्र आवाजात हसल्या. ही जागा आमची आहे, वर्षानुवर्ष आम्ही इथे आहोत, हा वाडा आमचा आहे. मुलीला काहीच कळेना. तिने धावत वाड्याकडे धाव घेतली. आत जाऊन वरच्या खोलीत झोपलेले जावई आणि बहीण यांना जागं केलं. सगळे तिघे धावत खाली आले. बाहेर पाहतात तो काय, काकू त्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसून स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होत्या. जावयाने धाडस करून हाक मारली, मावशी, चला आत, पाऊस खूप आहे. तेवढ्यात काकूंनी मान वर केली आणि जोरात किंचाळल्या. त्या किंकाळीत इतकी दहशत होती की तिघांचं काळीज थरथर कापलं. अचानक काकू उभ्या राहिल्या आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाल्या, इथेच त्यांना मारलं होतं, इथेच पुरलं आहे आणि आता आम्ही परत आलोय. क्षणातच काकू बेशुद्ध पडल्या. घाबरलेले सगळेजण काकूंना उचलून आत घेऊन आले. रात्र कसाबसा काढली. काकूंना ताप चढला होता, त्यांना शुद्ध नव्हती. सकाळी गावातल्या एका वयोवृद्ध माणसाला बोलवलं. त्याने तो मातीचा ढिगारा पाहिला आणि गंभीरपणे म्हणाला, हा वाडा सोडून दिलं ते बरं केलंत. पूर्वी इथे एका कुटुंबाचा अमानुष खून झाला होता. त्यांचे आत्मे अजून इथेच अडकले आहेत. हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. काकूंना शुद्ध आली, पण त्या काहीच आठवत नाही असं म्हणाल्या. मात्र त्यानंतर त्या वाड्यात 1 मिनिटही थांबल्या नाहीत. सगळे लगेच गाव सोडून निघून गेले. तो वाडा पुन्हा कुलूप बंद झाला आणि आजही तो तसाच रिकामा आहे. इतकं सांगून ते गृहस्थ थांबले. गाडी पुढे निघून गेली होती.
पण माझं लक्ष अजूनही त्या मोठ्या घराकडेच होतं. मी त्यांच्या बाजूला पाहिलं. ते शांतपणे खिडकीबाहेर बघत होते आणि अचानक म्हणाले, आजही कधी कधी रात्री त्या वाड्यातून किंकाळ्या येतात, म्हणूनच ते घर बघून मी थांबलो होतो. हे ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले आणि त्या प्रवासातली ती रात्र मला आजही झोपू देत नाही.